हाय मित्रांनो, दरवर्षी उन्हाचा तडाखा हा वाढत चाललेला आहे। यंदाही तापमान उच्चांकी स्तरावर पोहोचत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र तापमानाचा पारा हा चढू लागलेला आहे। वाढत्या उन्हामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। जसं की आपण कामानिमित्त भाजी आणायला बाहेर जातो, काही छोटी मोठी कामं असतील ते करायला बाहेर पडत असतो आणि कितीतरी मुली आणि बायका अशा आहेत ज्या टू व्हीलरवरती ड्राईव्हही करतात। वाढतं तापमान पाहता नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये आणि जायचं जरी झालं तरी त्यावेळेला संपूर्ण चेहरा व्यवस्थित स्कार्फनं पॅक करणं फार गरजेचं असतं। आणि त्याचबरोबर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्याला डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी चष्मा लावणे पण फार गरजेचं असतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर स्कार्फ तुम्ही कोणत्या प्रकारे बांधू शकता ज्यामुळे तुमचा चेहरा बाहेरील हीट, प्रदूषण यापासून सुरक्षित राहील आणि त्याचसोबतच डोळ्यांची पण काळजी घ्यायची आहे। म्हणून स्कार्फ बांधल्यानंतर चष्मा पण लावायचा आहे जेणेकरून डोळ्यांना पण त्रास होणार नाही। चला बघूया स्कार्फ कोणकोणत्या पद्धतीत बांधता येतो। पहिली पद्धत, या पहिल्या पद्धतीत तुम्हाला काय करायचं आहे तर हा स्कार्फ सरळ करून तुम्ही व्हिडिओमध्ये बघता अगदी त्याचप्रमाणे तुमच्या डोक्यावर फोरहेड कव्हर करत हे अशा पद्धतीने स्कार्फ स्पेस करायचा आहे। एक साईड लहान आणि एक साईड मोठी अशी ठेवून कानाच्या मागून अशा पद्धतीने आपल्या हनुवटीच्या खाली ही अशी गाठ बांधून घ्यायचं आहे। मेक शुअर की ते जास्त घट्ट नसेल, नाहीतर ते तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो। त्यानंतर स्कार्फची जी मोठी साईड आहे ती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। मग नाक आणि तोंडावरून व्यवस्थित पॅक करून मागच्या साईडला गाठ बांधून घ्यायची आहे। हे बघा, डोळ्यांचा असा स्पेस दिसला पाहिजे। ते सर्व झाल्यानंतर डोळ्यांना सूर्याच्या किरणांपासून वाचविण्यासाठी चष्मा घालून घ्यायचा आहे। दुसरी पद्धत, ही पद्धत खूप सोपी आहे। या पद्धतीत स्कार्फ सरळ करून तुम्हाला तुमचा दुपट्टा हा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून ही एका साईडची बाजू ओपन राहील आणि दुसऱ्या बाजूची साईड क्लोज राहणार आहे। मग तुम्ही नाकाच्या इथे ठेवून तुमचं तोंड कव्हर करून घ्यायचं आहे आणि बॅक साईडला तुम्हाला हवं त्या पद्धतीने ते ॲडजस्ट करून गाठ बांधून घ्यायची आहे। आणि मग जी साईड ओपन आहे त्या साईडला अशा पद्धतीने डोक्याच्या वरून मागच्या बाजूला स्पेस करायचा आहे जेणेकरून तुमच्या डोळ्यांचा जो स्पेस आहे तेवढा भाग ओपन राहील। त्यानंतर डोळे उघडे राहू नये म्हणून चष्मा लावून घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही गाडी ड्राईव्ह करता किंवा उन्हामध्ये पायी फिरता त्यावेळेला तुम्ही असा स्कार्फ बांधून फिरू शकता। त्यानंतर तिसरी आणि अगदी सोपी पद्धत, या पद्धतीत तुम्हाला स्कार्फ डोक्यावरून फोरहेड कव्हर करत कानाच्या थोडंसं वरती तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात अगदी तसंच ते दोन्ही साईड पकडून मागच्या बाजूने व्यवस्थित ते गाठ बांधून घ्यायचं आहे आणि ती गाठ जास्त टाईट नसेल। मग तुम्ही समोरून जी स्कार्फची मोठी बाजू सोडली आहे तेही अशा पद्धतीने नाक आणि तोंडाच्या इथून कंप्लीटली ते बॅक साईडला अजून एक गाठ बांधून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही हा स्कार्फ व्यवस्थित पद्धतीने बांधून घेऊ शकता। त्यानंतर डोळ्यांवर चष्मा लावून घ्यायचा आहे जेणेकरून इझिली यामध्ये तुम्ही उन्हात फिरू शकता। तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने स्कार्फ नक्की बांधा। मला वाटते हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा।